बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप जेडीयूला एनडीएला तब्बल 200च्या वर जागा मिळाल्या आहेत। आता एनडीएमध्ये भाजप 89 जागा मिळून 1 तर जेडीयू 85 जागा मिळवत द्वितीय क्रमांकाचा पक्ष ठरलाय। आता मुख्यमंत्रीपद कोण विराजमान होणार याची उत्सुकता आहे। नितीश कुमार यांच्या जेडीयू कडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला, तर भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाचा बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल असं सांगितलं जात आहे। यातच असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम कडून जेडीयूला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिलाय, पण यात मुख्यमंत्री पदावर एआयएमआयएम ने दावा सांगितलाय। तर नितीश कुमार यांना 2029 चे पंतप्रधान पदाची ऑफर दिली आहे। एआयएमआयएमच्या या ऑफरमुळे बिहारमध्ये वेगळाच खेला होणार असल्याचा चर्चांना पेव फुटलाय। एआईएमआईएम ने जेडीयूला प्रस्ताव देताना हम हमेशा जोड़ने की राजनीति करते हैं, तोड़ने की नहीं, इसलिए अभी भी मौका है असे म्हटले आहे। या प्रस्तावात एआईएमआईएम ने सत्तेत मुख्यमंत्री पद मागितले आहे, तर जेडीयूला 2 उपमुख्यमंत्री 20 मंत्री देणार असल्याचे सुचवलं आहे। सत्ता स्थापनेने आरजेडी काँग्रेस डाव्यांना बरोबर घेण्याचं सुचवलंय। आरजेडी 6 मंत्री, काँग्रेसला 2 मंत्री, सीपीआय एमएल आणि सीपीआय आयएम ला प्रत्येकी 1 मंत्री देण्याचं सुचवलं असून नितीश कुमार यांना 2029 ला पंतप्रधान पदाचे उमेदवारीचे सुचवले। एआईएमआयएमचा हा प्रस्ताव बिहारमध्ये चर्चेचा विषय बनलाय। सत्ताधारी एनडीए या प्रस्तावाची चांगली जोक आहे असे म्हणत खिल्ली उडवली आहे। जेडीयूने एआईएमआयएमच्या प्रस्तावावर प्रतिसाद दिलेला नाही। बिहारमधील सीमांचल भागामध्ये गेल्या निवडणुकीत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करत एआईएमआयएमने यावेळीही करत पुन्हा 5 जागा जिंकल्या, तसेच 2 जागांवर एआईएमआयएमचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले। बिहारचा सीमांचल भाग मुस्लिम बहुल असून या भागामध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी एआईएमआयएम कडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते। 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत किशनगंजच्या जागेवर एआईएमआयएमचा उमेदवार विजयी झाला होता, तर 2020 मध्ये या भागातील 5 जागांवर एआईएमआयएमचे उमेदवार विजयी झाले होते, तर अनेक जागांवर एआईएमआयएमला मिळालेल्या मतांमुळे महाआघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता। मात्र 2022 मध्ये एआईएमआयएमच्या 5 पैकी 4 आमदारांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एआईएमआयएमची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। तुम्ही माझे आमदार पळवू शकता, मतदार नाही असे म्हणत एआईएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी महाआघाडीवर जोरदार टीका केली होती। एआईएमआयएमने एकूण 29 जागांवर उमेदवार उभे केले होते। त्यात सीमांचलातील 4 जिल्ह्यातील 24 पैकी 14 जागांचा समावेश होता। यातील आमोर, बहादुरगंज, कोचाधामन, जोगीआट आणि बैसी या 5 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत।